नमस्कार मंडळी, आज आपण सातारा जय कटापूर या ठिकाणी आहोत आणि येण्याचं कारण असं आहे की आज तिथं पहिल्यांदाच खिलारचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि लांब लांबनं चांगली जातीवंत देखणी सुंदर सुरेख अशी खिलार आज आपण पाहणार आहोत। आणि ही खोंड एकाच गाईच्या पोटी जन्मलेली आहेत आणि दोन्ही खोंड आदत आहेत 13-14 महिन्याची आणि पुऱ्या मापाची देखणी सुंदर सुरेख अशी वासरं आहेत आणि अप्रतिम ती वाजत गाजत त्या मैदानापर्यंत चाललेली आहेत। अतिशय देखणी जातीवंत बघा, त्याचा शेपूट गोंडा तळखोर अतिशय अप्रतिम असं सौंदर्य ह्या कालवडीला आहे। मालक कोण आहेत आपण बघूच। आपल्यासोबत या कालवडीचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा आपण। छगन अशोक गलंडे, सुरूप खानवाडी। बरं, आता कुठल्या बैलाची पैदास आहे? ही आपल्याच बैलाची पैदास आहे। घरच्याच बैल बिकोडलांचा बैल आहे, त्या बैलाची पैदास आहे। होय, आता साधारण वय काय? ही 6 महिन्याची। होय, आता आपल्याकडे साधारण गाय किती? गाय 4-5 गाय आहेत। 4-5 गाय? हो, गाय देशी गाय। आता खोंड वगैरे बैल किती आहेत? बैल 2 आहेत, ती खोंड 2 आहेत, गाई 2 खोंड आहेत। आता काय काय घेऊन आलाय? खोंड 2 आणली, ती कालवडी आणली, बैल गाय घरी। कुठल्या गटात? आदत वर्षाच्या आतनं। हा, आणि तेव्हा वर्षाच्या वरनं, तेव्हा वर्षाच्या आतनं। बरं, चालतंय। 70 38 98 16 27 सुरूप खानवाडी। तालुका हलवाई जिल्हा नाशिक या जिल्हा निर्मितीचा खऱ्या अर्थानं कौतुक आहे। नाशिक बोर्ड या ठिकाणी दाखल आहेत। अप्रतिम अशी ही कालवड पाहताय, अप्रतिम लय भारी। सिंग करायचं चाललंय। माझं नाव शिवेंद्र जगदाळे, राहणार कुमटे। ही कालवड आत्ता 11 महिन्याची आहे। 10 महिने पूर्ण झाला, 11वा चालू आहे आणि मेटकरींच्या सोन्याची पैदास आहे। अशा नामांकित आणि जातीवंत एक नंबर अशा गया कालवडी कोंड आदत मला वाटतं लय मोठं माप आहे। नाव अमर जाधव, रहमतपूर,
973094 नंबर. बरं आता ही वासरं किती वर्षाची आहेत? हे 9 महिन्याचे कालवड आहे. पेते का अजून? नाही, आता तुटले. होय. कुठल्या बैलाची पैदास आहे? कोळ्यांच्या देशमुखाची सुंदरची. बरं. आणि ती ते खोंड आहे 7 महिन्याचा वयाचा. कुठल्या स्वप्नेल खरात पडतरे नाही, स्वप्नेल खरातवाडी. हा मधने. हा आता साधारण हे वय काय? 7 महिने. 7 महिने. पेतोय अजून? हो, आता गाय बी अशीच आहे? बैला वासरू पडले? बायला पडले. होय. सध्या हा पण त्यांचाच खोंड आहे. साधारण वय किती आहे? त्याचं वय 20 महिने. बरं. आता कुठल्या बैलाची पैदास? हे जाडर बाबलाचा तिकुंडे लाईनचा बैल आहे. होय. पैदास. आता दात लावला नाही ना? नाही लावला आदत. अतिशय देखना सुंदर. झोपलाय का त्याला? नाही अजून. ट्रेनिंग वगैरे काय दिलंय का? हो, चकडीला बघते. अवताल नाही अजून. आदत असल्यामुळे. वाई तालुक्यातील शेंदुर्जन गाव या ठिकाणचा हा दुसरा खोंड आहे. आणि बाबा आहेत त्यांच्यासोबत श्रीकांत नवले यांचा हा घरचा म्हणजे नातं नवीन खरेदी केलेली आलेले आहेत. आता अशा अतिशय जातीवंत आणि देखणी अशी इथं गाई खोंड दुसरी आदत हे आपल्याला पाहायला भेटते. सध्या 2 कोशी खोंड किंवा बैल आहेत, एक मोठ्या मापाची. तर मालकीत आपल्यासोबत. नमस्कार. आता किती जाती? शिव 4 दात. बर. कुठल्या बैलाची पैदास आहे काय? चन्नेगावच्या बैलाचा खंडे राजुरीत बैल आणलाय, ते मानगाव आहे ह्या बैलांचं आहे. बरं. साधारण वय काय आहे? 3 वर्ष. कामाला चालू आहे गाय नैसर्गिक नुसतं गाय आणि कावा तर झुपायचं. बरं. हा आपला शिव जो आगलाय, एक दात पाडलाय, संपलाय दाताला. या गायांच्यासाठीच आहे. कावा तर चक्र. वय किती? ह्याचं साधारण 4 वर्ष, 4.5-5 वर्ष. आता आपण जुळलाय म्हणजे हिवरगावच्या सोन्याची पैदास आहे. शिंगवाकडे सतीश वांडा. आता आपण कुठल्या गटात खेळणार आहे दोन्ही बैल? शिवच्या दुसरा 400 खेळणार. शिव ओपनला खेळणार. जुळीत. तुमचं नाव आणि नंबर सांगायचं? युवराज शंकर माडे, गाव टेंभू, तालुका कराड, जिल्हा सातारा. तालुका मान, जिल्हा सातारा. डाकणी. बरं. आता साधारण वय काय वासर? 15 महिने. दात नाही. कुठल्या बैलाची पैदास आहे? संघ सोन्याची. आपल्याकडे किती देशी गाय आहेत? देशी 2 आहेत. 2 आहेत. त्या घरच्या गायचं आपला? घरच्या गायचं. अतिशय देखणी ही काजळी खेळार मध्ये वासरू बी तसंच पडले आहे. एक नंबर. पवन कामटे गोडोली राहणार. ही गाय 22 महिन्याची आमच्या पाहुण्याचीच आहे. हा. तर याला बैल आहे, बैल दाखवला ते बिलारचा. बर. बिदालचा. हा. ही बरा गाय काजळी खेळार मध्ये प्युअर पूर्ण गाय. हा. हे वासरू घरी एक गाय, आणखीन एक कपिलामध्ये मोडत. आणि तिचं वासरू आहे त्या गाईचं. त्याच गायचं ना? नाही, घरची घरी एक गाय. दुसरी गाय पांढरी गाय आहे, दिखण्याची, पण ती मारती पण आणली नाही. आम्हाला वाटलं ह्याच गायचं. नाही. साधारण गाय का गाभण कसं काही? नाही, येली नाही. म्हणजे आता आदत मध्ये 22 महिन्याची. 22 महिन्याची आपली. गाव तासगाव. पहिला पप्पू ताटे तासगाव.
गायचं नाव चंद्रकला. तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर सांगा. माझं संपूर्ण नाव आकाश संजीवन ताटे तासगाव. माझा मोबाईल नंबर 9503 957028. आता किती वेळ झाले तिची? 2 वेत झालेत गायची. बर आता काय खाली काय नाही आता ती भरायची आहे तिसऱ्यांदा. बर आता कुठल्या जातीत मूर्ती काय? आता आपली कोसामध्ये मोडते. कोसा आता कोसा केला. कुठल्या गटात खेळवणार आहे? आता ओपन मध्ये आपण. ओपन. हा बर चालेल. आपले चॅनलला नाव सांगा. माझं नाव रावसाहेब बाबाजी लोखंडे, पोस्ट मसवड तालुका मान जिल्हा सातारा. बरं आता कुठल्या जातीचा आवड आहे? हा कोसा. बर आणि ह्याची लाईन ह्याची आपला प्रकाश संतोष चव्हाण त्यांच्याकडे जो सर्जा होता त्याचा नातू आहे. आपल्याला वासरू गेलं झालंय का आपण आणलेलं आहे? नाही आपण माझ्या त्याचा वडील माझ्याकडे होता. होय. आता जुळलाय? नाही सायदा ती आता सायदा मोबाईल नंबर सांगा. 9822 29 93 28. आपलंच आहे. त्यामुळेच आपण आपल्या बौद्धन गावची आम्हाला वाटलं आम्ही दोघं आलोय, पण आमच्या गावातला पण एक बैल आलाय, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव प्रमोद लक्ष्मण कदम, राहणार बावधन. कुठल्या गटात खेळणार आहे आपण? वर्षावरील आदत. बर आता पेथे का वासरू? नाही तुटलंय. बर आता किती वर्षाचं वासरू आहे? 13वा महिना चालू आहे. कुठल्या बैलाची माहिती? ही तुकाराम बुवा त्यांचा गटबरोबा चॅम्पियन राजा. राजाची हा माहिती. आता कोळेकर सरांकडे जवळ्याला त्याचा वडील.
बघा वासरू मित्रांनो, बावधन जाईल तिकडं आहेच, काय वादच नाही. अतिशय जातीवंत नामांकित एक ना आपल्या बावधनकरांचा आदतमध्ये खेळणारे हा कोण. श्री वैभव जमदाणे वाई, विकी चव्हाण, योगेश फौजी वर्णे, निशांत मानगावे, खंडे राजुरी, रणजित महाराज जाधव जळगाव, अतुल मोरे सासुरे, विवेक बाबा काय घेऊन आलाय? होय, घरच्या घ्यायचं आहे. आदत आहे का? होय, कुठलं गाव? कोडवली सातारा. घरच्या घ्यायचा कुठल्या ओळूचा आहे? काय सेमेश्वरला आहे, पण गाय जातीवंत होय, गाय आपली घरची जातीवंत आहे. काय सेमेश होय, हा होय. गायला तुम्हाला ही भेटलं होतं. आता तुम्ही कधीपासून म्हणजे तुम्ही अगोदर बी गुरं किंवा बैल गाया पाळल्या असतील, पहिल्यापासून नाद आहे? होय. ह्याच्या अगोदर अजून कुठं कुठं बाजारावर गेलता किंवा असं खिलारचं प्रदर्शन जवळ जवळ असलं की जायचं? आता साधारण काय खोंड वय काय वय खोंडाचं? 1.5 वर्ष. 1.5 वर्षाचं आहे. आता व्हायचं झोपला बिपलाय का नाही? काय छकड्या बिकड्याला अजून 25 आहे म्हणजे तर काय झोपणार असं नाही.